नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपण आज ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. तर बघा, इथं 15 उंची घेतलेली आहे, 12 इंचाची घडी घेतलेली आहे आणि इथं शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि 2.5चा गळा घेतलेला आहे, गळा रुंदी. तर बघा, इथं मोंडा घेतलेला आहे 5.5चा आणि शोल्डर पण घेतलेला आहे 5.5चा. तर बघा, त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे 1 इंच. त्याच्यानंतर असं गोल राऊंड देऊन घेतलेला आहे आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 10.5 इंच. इथं घेतलेला आहे 3 इंच आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला पान आकार. तर बघा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊन घेऊ शकता. तर बघा, मी या पद्धतीने असा पान आकार देऊन घेतलेला आहे व्यवस्थित. तर बघा, एकदम सुंदर अशी डिझाईन होणार आहे. तर तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कसा पॅच म्हणजे कशी डिझाईन टाकलेली आहे आणि कशी ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे जसं खडूने मार्किंग केलेलं आहे तसं आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा, या पद्धतीने. तर बघा, कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला या पद्धतीने आपला पाठीमागचा गळा तयार झालेला. तर बघू शकता, एकदम सुंदर असा पान गळा आपला रेडी झालेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर ब्लाऊज पीसाचं आपल्याला कापड घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे आपल्याला सोयीचं ठेवून आणि त्याच्यानंतर अस्तरचं जे आहे कापड ते घेतलेलं आहे त्याने पिना पॅक करून घ्यायच्या, म्हणजे कापड इकडे तिकडे सरकणार नाही. तर बघा, मी भरपूर अशा पिना लावून घेतलेल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला गळ्याला आणि कमरेला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, या पद्धतीने आता आपल्याला गळ्याला पूर्ण याला अशी टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, माझ्या चॅनलला अजून तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, याच्यावर खूप सुंदर अशा बोटणीची कटिंग आणि डिझाईन पण टाकलेली आहे आणि साडीचा घागरा पण टाकलेला आहे, त्याच्यावरची ब्लाऊज पण दाखवलेला आहे. तर बघा, एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे. मी 17-18 वर्षाच्या मुलीचा आहे, तर तुम्ही नक्की चेक करा आणि एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे, तर तुम्हाला समजेल या पद्धतीने. तर बघा, गळ्याला टिप मारून झाल्याच्या नंतर परत आपल्याला अशी गळ्याला परत कमरेला अशी अर्धा इंच अशी टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित अशी कमरेला टिप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि अस्तर लेवल ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं हे गळा कट करून घेतल्याच्या नंतर याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे जेव्हा आपल्याला ब्लाऊज पलटायचं असतं तेव्हा हे व्यवस्थित पलटल्या जातं, खेचल्यावानी वगैरे होत नाही. तर बघा, व्यवस्थित आता कट मारून झाल्याच्या नंतर ओपन जागा आहे तिथून आता आपल्याला हे सरळ कापड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी काठोकाठ टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, अस्तर आणि व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि काठोकाठ अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी गळ्याला पूर्ण टिप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कमरेला पण काठोकाठ टिप मारून घ्यायची आहे. तर बघा, एकदम सुंदर अशी डिझाईन आपली रेडी होणार आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, हे रात्रीचं मी ब्लाऊज शिवलेलं आहे 6च्या नंतर. तर बराच टाईम या ब्लाऊजला शिवायला लागला, कारण याच्यावरती छोटी छोटी फुलाची डिझाईन पण आहे, त्याच्यामुळं ह्याला खूप वेळ लागून गेला. तर बघा, हे मी रात्रीचं शिवलेलं आहे. तर बघा, अशी त्याच्यानंतर अस्तर लेवल आपल्या पूर्ण याच्यावरती टिप मारून घ्यायची, कमरेला पण एक परत टिप मारून घ्यायची आहे आणि आता आपल्याला जेवढं ब्लाऊज पीस आहे अस्तर लेवल कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित पूर्ण कट करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला 2x2चं असं कापड घ्यायचं किंवा 1.5 इंच पण तुम्ही घेऊ शकता. तर बघा, या पद्धतीने याच्यावर अशी घडी करायची आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला असं फूल तयार करून घ्यायचं आहे. तर बघा, स्टेप बाय स्टेप बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने असं आपल्याला फुल रेडी करून घ्यायचं आहे. तर बघा, याच्यावाले भरपूर सारे असे आपल्याला ही फुलं असे रेडी करून घ्यायची आहे. तर बघा, तुम्ही ब्लाऊज म्हणजे जेव्हा शिवायच्या आधी पण हे फुलं रेडी करून घेऊ शकता किंवा नंतर पण करून घेऊ शकता. तर बघा, त्याच्यानंतर तयार करून घेतल्याच्या नंतर आपल्याला धागे वगैरे कट करायचे आहे, खालची बाजू पण अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर बघा, मी भरपूर सारे असे बनवून घेतलेले आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला खडूने अशी मार्किंग करून घ्यायची, अशी घडीवर घडी ठेवून घ्यायची आहे आणि असा पान आकार असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, तुम्ही याच्यावर पण करू शकता किंवा पानगळा जो घेतलेला आहे त्याच्यावर सुद्धा हे फुलं जोडून घेऊ शकता. तर बघा, मी असं 1 इंचाचं असा गॅप दिलेला आहे आणि त्याने अशी मार्किंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इकडची साईड त्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे, म्हणजे जे खडूने मार्किंग केलेली आहे ती याच्यावरती उमटते. तर बघा, व्यवस्थित अशी उमटून झाल्याच्या नंतर आता आपल्याला ही डार्क करून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा, या पद्धतीने अशी खडूने मार्किंग करून घ्यायची आहे डार्क आणि त्याच्यानंतर जे फुलं आपण बनवलेले आहे ते त्याच्यावरती असे ठेवायचे आहे आणि टिप मारीत चालायचं आहे या पद्धतीने. तर बघा, अशी एकदम शेजारी शेजारी आपल्याला असे ठेवीत चालायचे आहे आणि टिप मारीत चालायची आहे. त्याच्यावरती जशी आपण खडूने मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती ठेवायचं आणि शेजारी शेजारी असे आपल्याला जोडीत चालायचे आहे या पद्धतीने.
तर बघा आता आपण हे पूर्ण अशी जशी खडूने मार्किंग केलेली आहे तशी आता आपल्याला हे जोडीत चालायचं आहे. तर बघा एकदम छान असा आपली ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे. तर तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल स्टेप बाय स्टेप आपण हा ब्लाऊजचा गळा कसा बनवलेला आहे. तर बघा पूर्ण याच्यावरती जोडून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने, आणि त्याच्यानंतर आता हे व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लेस लावून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने अशी आपल्याला आता मी थोडीशी मोठी लेस घेतलेली आहे, कारण जी आपण टीप मारलेली आहे त्याचे धागे वगैरे निघले नाही पाहिजे, त्याच्यामध्ये हे दबल्या गेलं पाहिजे, त्याच्यामुळे मी थोडीशी मोठी लेस घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची. तर बघा काटोकाट आपल्याला इकडून टीप मारायची आणि त्याच्यानंतर लेसवरती पण टीप मारायची आहे, म्हणजे 2 आपल्याला लेसवरती टिपा मारायच्या आहे, कारण ती मोठी आहे ती दोन्ही साईडनी दबले गेली पाहिजे आणि जे फुलं आहे त्याची पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दबले गेले पाहिजे. तर बघा व्यवस्थित अशी पूर्ण लेस लावून झाल्याच्या नंतर आता एका साईडनी परत आता आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे. तर बघा डबल टीप मारून घ्यायची आहे आणि मी हे ब्लाऊज पूर्ण असं रेडी झाल्याच्या नंतर याच्यावरती शोचे असे मणी लावून घेतलेले होते. तर बघा तुम्हाला मणी लावायचे असले तर लावू शकता, नाही लावले तरी पण चालेल. तर बघा या पद्धतीने मी नॉट घेतलेली आहे आणि नॉटची गळ्याला लेस म्हणून लावणार आहे. तर बघा तुम्ही छोटी लेस असली तर तुम्ही छोटी लेस पण लावून घेऊ शकतात. तर मी नॉट घेतलेली आहे आणि ती नॉट याच्यावरती गळ्याला लावून घेत आहे, कारण तिथं जी मोठी लेस लावली असती तर ते त्याच्यामधला गॅप दिसून नसता आला, त्याच्यामुळे मी इथं नॉट घेतलेली आहे आणि नॉटची लेस लावून घेतलेली आहे. तर बघा आता पूर्ण गळ्यावरती सेम आपल्याला अशीच ही जी नॉट आहे ती अशी लेस म्हणून लावून घ्यायची आहे व्यवस्थित. तर बघा इथं धागा बाजूला गेला तर मग मी हा परत व्यवस्थित धागा घालून घेतला त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित आता याची टीप मारून घेत आहे. तर बघा याच्यावरती नंतर पूर्ण हे ब्लाऊज मी रेडी करून दाखवणार आहे तुम्हाला. तर बघा मी याची शिलाई 500 रुपये घेणार आहे, कारण हे खूप मेहनत लागते याला फुलं बनवून आणि लेस लावून पण, आणि त्याच्यानंतर याला छोटे छोटे मणी पण अटॅच केलेले आहे, त्याच्यामुळे मी याचेवाले 500 रुपये शिलाई घेणार आहे. तर बघा तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई कमी जास्त घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने आपला पाठीमागचा गळा पूर्ण रेडी झालेला आहे आणि मी नॉट पण रेडी करून घेतलेली आहे. आता हे ब्लाऊज पण पूर्ण रेडी करून घेणार आहे आणि याला दंडाला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा मी असे छोटे छोटे याला मणी लावून घेतलेले आहे आणि दंडाला पण लेस लावून घेतलेली आहे. तर बघा ही जी ही आहे लेस आहे ती 100 रुपये मीटर आणलेली आहे, मीच वापरलेली आहे, अस्तर पण मीच वापरलेलं आहे. तर बघा या पद्धतीने आपले ब्लाऊज एकदम सुंदर असं रेडी झालेलं आहे कटोरीमध्ये. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तो पण मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.